सर्वांना नमस्कार. मित्रहो, ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग, ज्याला सामान्य माणसं टीबी असं सुद्धा म्हणतात, ज्याला मेडिकलच्या लिटरेचरमध्ये पूर्ण साहित्यामध्ये सर्व पुस्तकांनी ज्याला किंग ऑफ द डिसीजेस म्हणजे आजारांचा राजा असं अगोदर पण म्हणायचे आणि आत्ता सुद्धा संपूर्ण जगामध्ये म्हणतात. असं एवढं याची भीती किंवा याचं गांभीर्य एवढं सगळ्या जगाला माहीत असलेलं हा जो आजार आहे याच्याविषयी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्तापर्यंत बोलायचं राहून गेलं होतं. आपण पोटाचा टीबी याच्यावरचा व्हिडिओ केला ज्याचा 519 हा क्रमांक आहे. छातीचा टीबी जो असतो हा जास्त महत्त्वाचा आहे आणि याला म्हणतो आपण पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस. आणि त्याच्या बाजू वेगळे जे असतात छातीपेक्षा वेगळे त्याला एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतात, ज्याच्यामध्ये पोटाचा टीबी येतो किंवा हाडांचा टीबी येतो, सांध्यांचा टीबी येतो किंवा वेगवेगळ्या अवयवांचा, गर्भाची पिशवी असेल, किडनी असेल, कुठले आणखी दुसरे भाग असतील शरीराचे, तर त्या अवयवांचा टीबी त्याला आपण एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आणि छातीचा टीबी आहे त्याला पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस. तर आता आपण आज याच्यावर बोलणार आहोत की छातीच्या टीबीबद्दल. तर याची काय कारणं असतात, याची काय लक्षणं असतात, याच्या तपासण्या कोणत्या केल्या पाहिजेत म्हणजे चांगल्या प्रकारे निदान लवकरात लवकर व्हायला मदत होते, याचं गांभीर्य काय असतं. कारण हे याचं गांभीर्य कसं आहे बघा, की दरवर्षी आपल्या भारतामध्ये जवळजवळ 14 लाख लोक या ट्युबरक्युलोसिसच्या यानं मरतात. म्हणजे मरणाऱ्यांची संख्या तेवढी आहे आणि 10 लाख लोक दरवर्षी नवीन त्यांना टीबीची लागण होते. म्हणजे ट्युबरक्युलोसिस आजार 10 लाख लोकांना जडतो. म्हणजे असं याचं गांभीर्य आहे. म्हणून याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, झाल्यावर काय केलं पाहिजे, कशा प्रकारे हा आता सध्या याच्या सुविधा आहेत, शासनाने यासाठी काय काय केलेलं आहे आणि आपण त्याचा कसा फायदा घेतला पाहिजे, हे सगळं आज आपण पाहूया. आता याच्यामध्ये सुरुवातीला पाहू आपण की याचे 2 प्रकार असतात. एक तर आपण सांगितलं की छातीचा टीबी आणि दुसरा म्हणजे छातीच्या बाहेरचा टीबी. तसंच आता हा आजार हा संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे एका जणापासून दुसऱ्याला होणार. म्हणजे काय होतं की एखादा टीबीचा पेशंट आहे, मग त्यानं खोकला, छातीमध्ये टीबी आहे, खोकला केला की ते जंतू खोकल्यातून बाहेर येतात, हवेमध्ये छोट्या छोट्या कणामध्ये ते तरंगत राहतात आणि तो जर श्वास दुसऱ्या चांगल्या व्यक्तीनं घेण्यात आला आणि त्याच्या श्वासातून जर ते जंतू त्याच्या छातीमध्ये गेले तर त्याला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. म्हणजे हे क्षयरोग हा असा संसर्ग एकापासून दुसऱ्याला होणारा आजार आहे. तर याची काळजी घेण्यासारखा मग तसे त्याचे प्रिकॉशन्स पाळले पाहिजेत होऊ नये म्हणून. याचे जे बॅक्टेरिया असतात याला मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे जे जंतू आहेत त्यांचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. याला ॲसिड फास्ट बॅसिली असं सुद्धा म्हणतात. हे हवेतून प्रसार करतात आणि प्रचार होतो त्यांचा. तसंच निरोगी व्यक्तीच्या त्याच्या संपर्कात आला तरच त्याला हा ट्युबरक्युलोसिस होतो. याची लक्षणं कोणती असतात, झाल्या कसा ओळखायचा, लवकरात लवकरची लक्षणं म्हणजे जर त्या व्यक्तीला 15 दिवस ते 3 आठवड्याच्या पुढून जर सतत खोकला राहत असेल तर जास्त चान्सेस असतात की ते टीबीची बिमारी असू शकते. तसंच जर छातीत दुखत असेल, हा खोकला येणं आणि छातीत पण दुखणं, तर आणखी शक्यता जास्त वाढते. तसंच जर खोकल्यामध्ये कधी रक्त येत असेल तर मग आणखी टीबीची शक्यता वाढते. तसंच रात्री जर ताप येत असेल आणि त्या तापेसोबत घाम येत असेल, तसंच त्या व्यक्तीचं वजन हळूहळू कमी होत असेल, तसंच भूक लागणं पण कमी कमी होत असेल आणि त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असेल, थकवा येत असेल, अशक्तपणा जास्त येत असेल, तर ही सगळी लक्षणं आहेत की त्याला ट्युबरक्युलोसिस किंवा टीबीची बिमारी झाल्याची शक्यता जास्त आहे. आता याचे काय असतात, हे सुरुवातीची लक्षणं झाली. याचे काही कॉम्प्लिकेशन्स जेव्हा ही पुढच्या स्टेजला जातं त्यावेळेला त्या कॉम्प्लिकेशन्सची पण लक्षणं दिसतात. जसं की छातीमध्ये पाणी भरणं आहे, ज्याला प्लुरल इफ्युजन म्हणतात. हे पाणी भरलं की मग काय होतं की हवा जायला जास्त जागा राहत नाही, मग त्या व्यक्तीला धाप लागायला सुरुवात होते जास्त. किंवा त्या पाण्याच्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं, खोकताना मध्ये एखादी श्वासनलिका व रक्तवाहिनी फुटते आणि तिचं रक्त सगळ्या फुफ्फुसामध्ये जमा होतं. तर हे पण एक कॉम्प्लिकेशन असतं ज्याला ह्युमोथोरॅक्स म्हणतात. तसंच काही वेळेला काय होतं की श्वासाची नळी तिथला जर एखादा छोटासा फुगा फुटला, तिथून हवा बाहेर यायला लागते आणि मग हवा छातीमध्ये जमा होते, त्याला न्यूमोथोरॅक्स असं म्हणतात. काही वेळेला इन्फेक्शन होऊन काय होतं की हे जे पाणी असतं किंवा इन्फेक्शन जे आहे याचं रूपांतर पू होण्यामध्ये होतं छातीमध्ये,
त्याला पायोथोरॅक्स म्हणतात. म्हणजे याचे सगळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होतात. तसंच काही वेळेला काय होतं की फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन जास्त होऊन फुफ्फुसाचा जो स्पॉन्जीनेस असतो किंवा जे स्पंजसारखं असतं ते घट्ट व्हायला लागतं, चिखलाच्या गोळ्यासारखं व्हायला लागतं, त्याला कन्सॉल्टेशन असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स तर त्यांची वेगवेगळे चिन्ह दिसायला लागतात. तसंच एक जीव घेणं कॉम्प्लिकेशन आहे ते म्हणजे मेंदूकडे जर हा आजार सरकला, मेंदूचे जे कव्हरिंग असतात वरच्या, ज्याला मेनिंजस म्हणतात, त्याच्यामध्ये जर याचं इन्फेक्शन झालं तर त्याला काय म्हणतात आपण, मेनिंजायटिस, म्हणजे ट्युबरकुलस मेनिंजायटिस किंवा ब्रेन पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. आणि हे जास्त गंभीर असतं कारण याच्यामध्ये पेशंट हा बेशुद्ध व्हायला लागतो, अनकॉन्शियस व्हायला लागतो, झटके यायला लागतात. म्हणजे अशा प्रकारची ही जी लक्षणं असतात ही जसा जसा आजार वाढत जातो तसतशी वाढतात. आता याचे प्रकार कोणते असतात? एक सुप्त अवस्थेमधला प्रकार असतो आणि एक सक्रिय अवस्था. सुप्त म्हणजे काय की त्याच्यामध्ये याची लक्षणं जास्त दिसणार नाही. एक सुप्त अवस्थेमध्ये तो शरीरामध्ये असतो पण कळत नाही त्या व्यक्तीला. आणि जेव्हा ती अवस्था जागृत अवस्थेमध्ये होते काहीतरी कारणानं आणि मग त्यावेळेला ही सगळी लक्षणं दिसायला लागतात. हे दोन टाईप असतात. आणि दुसरा म्हणजे आपण आता पाहिलं की पल्मोनरी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी हे एक टाईप असतं. आता याच्यामध्ये निदान कसं केलं पाहिजे, कशा प्रकारे ह्याची खात्री करून घेतली पाहिजे, तर सगळ्यात महत्त्व आहे छातीचा फोटो काढून घ्यायचा, एक्सरे ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कळू शकतं. किंवा थुंकी जी असते ती तपासायला द्यायची. स्पुटम फॉर AFB म्हणतात त्याला. म्हणजे हे जे ॲसिड फास्ट बॅसिले असतात, जंतू असतात, ते त्याच्यामध्ये कळून येतात. ESR ही एक रक्ताची टेस्ट आहे. तसंच मॉन्टुक्स टेस्ट म्हणून एक असते आणि ट्युबरक्युलिन टेस्ट. या टेस्टमध्ये पण कळतं की तुम्हाला TBची लागण झालेली आहे का. तसंच CT स्कॅन छातीचा किंवा MRI याच्यामध्ये पण कळत असतं. आणि जर मेंदूकडे हा जर सरकला असेल तर पाठीमध्ये सुई टाकून थोडं पाणी काढतात, ज्याला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड किंवा CSF म्हणतो. याची पण तपासणी केल्यानंतर कळतं की TBचा अंश आहे का. तर अशा प्रकारे निदान झालं. निदान झाल्यानंतर आता लवकरात लवकर उपचार करायचा असतो. आणि आता एक सगळ्यात चांगली बाजू आहे की आता ट्युबरक्युलोसिस ही बिमारी एवढी घाबरण्यासारखी राहिलेली नाही. शासनाने एवढ्या सोयी केलेल्या आहेत, जागोजागी डॉट सेंटर उभे केलेले आहेत. म्हणजे उपचाराची सुविधा प्रत्येक ठिकाणी आहे. तुमच्या पाठीमागं लागून कळल्याबरोबर तुमचा पाठपुरावा करून तुम्हाला औषध उपचार देण्याच्या सोयी आणि शासनामार्फत 5 पैसे सुद्धा खर्च होत नाहीत. या केंद्रावर गेल्यानंतर लगेचच. आणि त्याच्यामुळं काय होतं की 6 महिने ते जास्तीत जास्त 9 महिने जर हा विलास पूर्ण सलग नियमितपणाने केला तर 100% TB हा बरा होतो. फक्त जे लोक हे नियमित करत नाहीत, अनियमितपणानं करतात, कधी औषधं घेतात कधी घेत नाहीत, असं करतात, त्यांचा मात्र काय होतो की त्यामधले जंतू रेजिस्टंट बनतात. मग त्या औषधाला दाद देत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं की मग तिथं कॉम्प्लिकेशन्स वाढायला सुरुवात होतात. मग तिथं दुष्परिणाम व्हायला सुरुवात होतात आणि अशाच व्यक्तींच्या मृत्यूची संख्या जास्त वाढते. जे नियमित औषधं घेतात. आता कसं आहारासाठी सुद्धा वेगळे पैसे दिले जातात. शासनाकडून त्या व्यक्तीला औषधं तर दिली जातात, दर महिन्याला काही मानधन म्हणून पैसे पण दिले जातात. ते आहार चांगल्या प्रकारचा घ्यावा म्हणून आहार पण काही वेळेला दिला जातो आणि काही वेळेला पैसे दिले जातात. तर हे सगळे शासनाचा जो एक नॅशनल प्रोग्राम आहे, नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम होता अगोदर, आता त्याचं नाव केलेलं आहे नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम. म्हणजे हा ट्युबरक्युलोसिस काढून टाकायचा आहे, आम्हाला एलिमिनेट करायचा आहे, अशा भूमिकेनं शासन कार्य करत आहे. आणि आता दरवर्षी ही संख्या हळूहळू कमी होत आहे. ही चांगली कमी कधी झाली होईल की जेव्हा लोक नियमितपणानं हे उपचार घेतील आणि बरे होतील. म्हणजे ते बरे झाले तर त्यांच्यापासून संसर्ग दुसऱ्याला होणार नाही. आणि जे नियमित औषधं घेत नाहीत ते स्वतः तर कॉम्प्लिकेशन्स होतातच, त्यांचा जीव धोक्यात घालतात, परंतु इतरांना तो आजार पसरवत राहतात. हे सोर्स बनतात त्या इन्फेक्शनचे आणि दुसऱ्या माणसांना इन्फेक्शन देत राहतात. म्हणून उपचार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच जर कॉम्प्लिकेशन झाले असतील तर ते कॉम्प्लिकेशन संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचा इलाज करून घेतला पाहिजे. जर मेंदूकडे जर ते गेलेलं असेल तर मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याला इलाज केला पाहिजे. म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं. नाहीतर कायमचा अपंगत्व मागे लागू शकतो. म्हणून हे सगळे इलाज केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रतिबंध कसा केला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणलं की हा संसर्गजन्य आजार आहे,
म्हणजे ज्या व्यक्तीला खोकला येत असेल त्यानं प्रत्येक वेळेला खोकताना हातरुमाल किंवा स्वच्छ रुमाल असा तोंडापुढे त्याच्यात धरला पाहिजे. आपले जंतू हवेत जाणार नाही त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि जिथं जिथं शंका किंवा जिथं जिथं गर्दी असेल, क्राऊडेड हे असेल, अशा ठिकाणी मास्क वापरले पाहिजेत निरोगी लोकांनी. म्हणजे ते जंतू आले तर आपल्या त्या मास्कवर चालतील, मध्ये आपल्या श्वासात जाणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे. किंवा ज्याला आपण सेफ डिस्टन्स म्हणतो, सुरक्षित अंतर, एक 6 फुटाचं अंतर जे ठेवायचं असतं, अशा अंतरानं खूप गर्दीमध्ये न गेलं पाहिजे. म्हणजे काय होईल, किंवा स्वच्छता पाळली पाहिजे. ही सगळी काळजी घेतली तर आजार येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे पहा, की टीबी हा कुणाला जास्त पकडतो, तर टीबी हा ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते कुठल्या ना कुठल्या कारणानं, ते अशक्त असतात किंवा त्यांचं रक्तातलं हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, प्रोटीन्स कमी झालेले असतात, इम्युनिटी कमी झालेली असते, कुठले आजार त्यांच्या पाठीमागे दुसरे लागलेले असतात आणि त्यामुळे त्यांची प्रकृती वीक झालेली असते, अशा व्यक्तींना टीबीचा धोका जास्त असतो. म्हणून असे परिस्थिती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपली रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे मेंटेन केली पाहिजे. विशेषतः लहान मुलांनी आणि स्त्रियांनी, म्हाताऱ्या माणसांनी याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की हा आजार जास्त पसरणार नाही. सगळ्या जगानं जागतिक क्षय रोग निदान दिवस हा जो ठरलेला आहे याची तारीख 24 मार्च आहे. आणि प्रत्येकाला आरोग्य शिक्षण मिळालं पाहिजे याच्याकरता हा प्रयत्न आहे. जागरूकता राहिली पाहिजे आणि याचं गांभीर्य समजलं पाहिजे. याचं कारण काय असतात, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याचं पण लक्ष दिलं पाहिजे. आणि लहान लेकरांच्या मध्ये याची जी लस असते BCG, ही लहान असताना जन्मल्याबरोबर लगेच देतात बघा, ती देऊन घेतली पाहिजे. म्हणजे काय होईल की ते ट्युबरक्युलोसिसला प्रतिबंध करते, तो आजार होऊ देत नाही. तर अशा प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे. अशी काळजी घेतल्यानंतर मग टीबीचा जास्त धोका होणार नाही, टीबीची लागण होणार नाही. आणि ही जर सगळी माहिती असली तर चुकून एखाद्याला झाला तर लगेचच तो बरा होऊ शकतो. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, समज किंवा गैरसमज ज्याला म्हणतात तो काढून टाकला पाहिजे की टीबी, ज्याला किंग ऑफ द डिसीजेस म्हणतात, तो आता एवढा भिण्यासारखा राहिलेला नाही. तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो. म्हणून आता याचं विलास पूर्ण घेणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे सगळे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.